नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज घरोघरी सर्व ठिकाणी गणपती बसलेले आहेत। आपण गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी 10 दिवस वेगवेगळे पदार्थ करत असतो। त्यातीलच हा गणपती बाप्पांचा आवडता प्रसाद म्हणजे पंचखाद्य। ते कसे करतात आज आपण पाहणार आहोत। गणपती बाप्पांचा आवडीचा प्रसाद पंचखाद्य करण्यासाठी आपण खडीसाखर, सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, खारीक, खसखस, सुकामेवा, यामध्ये मी काजू, पिस्ता आणि किशमिश, काळे किशमिश घेतलेले आहेत। हे सर्व ख या अक्षरावरून सुरुवात होते म्हणून ह्याला पंचखाद्य म्हटलं जातं। तर आपण हे सर्व पदार्थ वेगवेगळे भाजून घेऊयात। पंचखाद्य करण्यासाठी आपण सर्व पदार्थ वेगवेगळे भाजून घेणार आहोत। त्यासाठी आधी सुरुवातीला मी खोबरं भाजून घेते। त्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। पॅनमध्ये थोडंसं तूप घालते, जास्त घालायचं नाही, अर्धा चमचा तूप घालते। त्यानंतर खोबरं, आपण सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे ते भाजून घेऊया। भाजून घेतल्यामुळे प्रसाद खराब होत नाही, तसेच जास्त दिवस टिकतो। खोबरं 1-2 मिनटं भाजून घ्यायचं आहे, जास्त वेळ भाजायचा नाही, नाहीतर तो करपला जातो। खोबरं भाजून झालेलं आहे, हे मी एका डिशमध्ये काढून घेते। त्यानंतर आपण खारीकचे तुकडे करून घेतलेले ते भाजून घेऊया। खारीक भाजून झालेले आहेत, मी एका डिशमध्ये काढून घेते। त्यानंतर आपण काजू, पिस्ता आणि किशमिश, भाजून घेणार आहोत। काजू, पिस्ता आणि किशमिश भाजून झालेले आहेत, मी एका डिशमध्ये काढून घेते। त्यानंतर आता गॅस बंद करून घेते। शेवटी आपण खसखस भाजून घेणार आहोत। आपले पॅन गरमच आहे, त्यामुळे खसखसला जास्त उष्णतेची गरज नसते, त्यामुळे हे पॅन गॅस बंद करून घेते आणि गरम असलेल्या पॅनमध्येच आपण हे खसखस भाजून घेऊया। खसखसे भाजून झालेले आहेत। आता सर्व साहित्य गार झाल्यावर आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। खसखसे भाजून झालेलं आहे, तर हे पॅनमधनं काढून घेते मी। पंचखाद्य करण्यासाठी आपण खोबरं, किशमिश, खारीक, खसखस, खडीसाखर आणि काजू आणि पिस्त्याचे काप सर्व भाजून घेतलेले आहेत, गार झालेले आहेत। आता आपण खोबरं आणि किशमिश सोडून सर्व खारीक, खसखस, खडीसाखर आणि ड्रायफ्रूट्स हे मिक्सरला बारीक करून घेऊयात। खारीक, खडीसाखर, ड्रायफ्रूट्स आणि खसखस मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे, हे मी एका बाउलमध्ये काढून घेते। ह्या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे, पण मिक्सरला खारीक, खसखस, खडीसाखर आणि ड्रायफ्रूट्स मिक्सरला बारीक करून घेतलं होतं। त्यानंतर यामध्येच खोबरं आणि किशमिश घालते आणि अर्धा चमचा वेलची जायफळ पावडर घालते। आता हे सर्व चमच्यानं मिक्स करून घेऊया। आपलं पंचखाद्य तयार झालेलं आहे। गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी पंचखाद्य तयार झालेलं आहे, ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। असं छान आणि हेल्दी रेसिपी
रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.